हॅलो फ्रेंड्स, सकाळी सकाळी आपल्याला ऑफिसला किंवा शाळेत जाण्याची खूप घाई गडबड असते. तर अशा वेळी आपल्याला पटकन झटपट अशी कोणती भाजी बनवता येईल? तर आज मी तुम्हाला झटपट अगदी 10 मिनिटात होणारी गवारीची भाजी बनवून दाखवणार आहे. गवार मी चांगली स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे. 3-4 पाण्याने मी चांगली याला धुवून घेतलेली आहे. आता यातलं पाणी आपण काढून घेऊया. तर सगळ्यात अगोदर मी एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल, जिरे, मोहरीची फोडणी दिली. कांदा बारीक कट केलेला तोही टाकला आहे आणि टोमॅटो टाकून छान असं तेलामध्ये व्यवस्थित मी परतून घेतला आहे. कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धणे पावडर आणि 2 चमचे गरम मसाला टाकून तेलामध्ये हे मसाले चांगले व्यवस्थित आपल्याला परतून एकदा घ्यायचे आहेत. हे परतल्यानंतर आता आपण धुतलेली गवार ही सगळी यामध्ये टाकून घेणार आहोत. आता ही गवार आपल्याला टाकल्यानंतर 2 मिनिटांसाठी परत ह्या मसाल्यामध्ये छान अशी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. म्हणजे त्याला सगळे मसाले वगैरे गवारीला छान असे लागतील. माझे एक सबस्क्रायबर आहेत, तर त्यांनी मला सांगितलं, ताई तुम्ही आम्हाला भाज्या बनवून दाखवा अगदी सोप्या पटकन होणाऱ्या. तर मी त्यासाठीच आज गवारीची ही भाजी बनवते आहे. चवीनुसार आपण यामध्ये आता मीठ टाकून घेतलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा छान अशी हलवून घेणार आहोत. हलवल्यानंतर आपण यावरती एक झाकण ठेवलं आहे. वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. पण कदाचित मला थोडीशी ही अजून शिजली नाही असं वाटते, म्हणून मी 1 चमचाभर यामध्ये पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर परत एकदा हलवून घेतली आणि आता परत मी झाकण ठेवून ही 5 मिनिटांसाठी आता शिजून देणार आहे. 5 मिनिटांनंतर मी झाकण खोलून पाहते, तर माझी भाजी ही छान अशी शिजली आहे. बघितलं ना, पटकन आपली ही भाजी तयार होते. अगदी जास्त वेळ पण लागत नाही. यामध्ये आता 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकून व्यवस्थित आता परत एकदा हलवून घेते आहे. शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर यामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे. टिफिनसाठी आपली भाजी तयार झाली आहे. बघितलं ना, किती वेळ लागला. अगदी 10 मिनिटात आपली ही भाजी तयार झाली आहे. अशाच प्रकारच्या टिफिनसाठी अगदी झटपट होणाऱ्या भाज्या मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पण त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून घ्या. आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.